चला विद्यार्थी मित्रांनो, कमिशन ब्रोकरेज कमिशन ब्रोकरेज कमिशन ब्रोकरेज. ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल सर वैताग आला या चॅप्टरचा, कधी संपवणार हा चॅप्टर. बाळांनो, आता आपण एक्सरसाइज 1.2 सुरू करतो आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्काउंट बद्दल सगळं डिस्कशन केलं होतं कालपर्यंतच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, आज आपण पुढे जाणार आहोत आयुष्यात आणि एक्सरसाइज 1.2 सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, एकदम तयार व्हा. एक्सरसाइज खूप इझी आहे. फटाफट सॉल्व करू, फटाफट लेक्चर संपू आणि फटाफट नवीन चॅप्टर सुरू करू. ठीक आहे, तर लक्ष द्या. फर्स्ट प्रॉब्लेम जो आहे तुमचा आहे बाळांनो, व्हॉट इज द प्रेझेंट वर्थ ऑफ सम ऑफ ₹10,920 ड्यू 6 month हेन्स ॲट 8% पर ॲनम सिम्पल इंटरेस्ट. बाळांनो ऐका, काय झालेलं आहे, व्हॉट इज द प्रेझेंट वर्थ. ओके, ते विचारतायत की प्रेझेंट वर्थ काय आहे. ठीक आहे, कळलं. ऑफ अ सम ऑफ ₹10,920 ड्यू, 10,920 ड्यू. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं ड्यूच्या जागी पेएबल टाका, वाचताना एकदम इझी वाटेल. अ सम ऑफ ₹10,920 पेएबल 6 month हेन्सच्या जागी काय टाकायचंय, 6 monthच्या नंतर पेएबल आहे. ठीक आहे, म्हणजे बेसिकली बघा, व्हॉट इज द प्रेझेंट वर्थ म्हणजे तुम्हाला पीडब्ल्यू फाइंड आउट करायचं आहे बाळांनो. पीडब्ल्यू फाइंड आउट करायचं आहे. दिलं काय आहे, प्रेझेंट वर्थ ऑफ सम 10,920 ड्यू पेएबल 6 month हेन्स, 6 महिन्यानंतर भेटणारी व्हॅल्यू आहे ती 10,920 आहे. म्हणजे ही 10,920 ची जी व्हॅल्यू आहे बाळांनो ती काय आहे, ती सम ड्यू आहे. ठीक आहे, सो पीडब्ल्यू तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. एस डी तुम्हाला दिलेला आहे 10,920. ठीक आहे, 10,920 हा तुमचा एस डी आहे. आता रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय का बाळांनो, तर चेक करा, रेट ऑफ इंटरेस्ट पण दिलेला आहे 8% पर ॲनम. ठीक आहे, आर किती आहे बाळांनो, 8%. 8% दिलेला आहे. सिंपल इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे. एन दिलाय 6 month, एन दिलाय 6 month. सर 6 month आहे, मग या मंथला कन्वर्ट करूया आपण इयर मध्ये. कसं करणार कन्वर्ट, त्याला डिवाइड बाय 12 करणार. 6 1 जार 6, 6 2 जार 12. आन्सर आलं 1/2 इयर. ओके सर, गिवन डाटाच तुम्ही एवढा मोठा लिहिलाय ना, आता प्रॉब्लेम कुठे सॉल्व करणार, डोक्यावर नाही नालाय कडनो, लक्ष द्या. आता आपण प्रॉब्लेम इकडे सॉल्व करूया. ओ हो, गडबड गडबड, घोटाला घोटाला घोटाला. ओ माय गॉड, ये गडबड हो गई. ठीक आहे, इट्स ओके बाळांनो, आपण इकडे सॉल्व करू, काय हरकत नाही. या साईडला सॉल्व करू. मी गिवन डाटा परत एकदा लिहून घेतो. कलर चेंज करा सर. ओके बाळांनो, सम ड्यू, अरे 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 थिकनेस कमी करू याची. ठीक आहे ना, सम ड्यू आहे, दिसतंय बाळांनो तुम्हाला. ओके, सम ड्यू किती दिलंय बाळांनो, 10,920. गुड. प्रेझेंट वर्थ फाइंड आउट करायची आहे. एन दिलाय सर, एन होता 1/2, आर होता 8%. येस सर, तुमची मेमरी शार्प आहे. येस. आता सम ड्यूचा फॉर्म्युला काय बाळांनो, सम ड्यू इज इक्वल टू पीडब्ल्यू 1 + NR अपॉन 100. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे तुमचा. हा फॉर्म्युला कुणी दिलेला आहे, हा फॉर्म्युला दिलाय ग्रेट मॅथमॅटिशियन वेंकटेश स्वामी सरांनी. ठीक आहे ना. सो सम ड्यूचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, सम ड्यू इज इक्वल टू पीडब्ल्यू इंटू ब्रॅकेट 1 + NR अपॉन 100. आता पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर. सर पीडब्ल्यू नाहीये, काय पुट करू, त्याला एक्स माना. जी गोष्ट नाही ती असते एक्स, जी गोष्ट तुमच्याकडे आता नाही ती असते एक्स. सर ये आप क्या बोल रहे हो बाळांनो, जीवनाचं सार आहे. खूप कमी लोकांना ऐकायला भेटतं. जी गोष्ट आयुष्यात नसते ती असते आपली एक्स. म्हणून पीडब्ल्यू आता माझ्या आयुष्यात नाहीये, मी त्याला अज्युम केला बाळांनो एक्स. ठीक आहे ना. आता बघा काय होतंय, बेक के बे, बे दुने 4, बेत्रिक 6, बेचोक 8. ठीक आहे ना, बेचोक 8. सो आता बाळांनो, आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं. सर हे कसं सॉल्व्ह होणार, सर हे खूप डिफिकल्ट वाटतंय मला. सर मी घाबरतोय. घाबरू नको बालका, घाबरू नकोस. ही गोष्ट आपल्याला सॉल्व्ह करता येऊ शकते. सर कसं सॉल्व्ह करणार, 100 ला इकडे मल्टिप्लाय करणार ना आलायकांनो. सो 100 + 4 होणार 104 डिवाइड बाय 100. बघा आता इथे काय होतं,
ठीक आहे. येस येस सर. आता मल्टिप्लाय, अरे मला एक गोष्ट कळाली की ही जी थिकनेस आपण आज कमी केली आहे ना, बिकॉज मी आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये ना बाळांनो मी खूप जास्त थिकनेसचा स्टायलस यूज करत होतो. आज ही थिकनेस आपण हे केली आहे, इतकं सुंदर अक्षर दिसतंय माझं, वाह क्या बात आहे. ठीक आहे. मल्टिप्लाय एक्स इज इक्वल टू 10920. तुम्ही व्हिडिओला लाईक केलंच पाहिजे आज. 20 * आता हे इकडे येणार बाळांनो 100 डिवाइड बाय 104 सर. ओहो, आता सर कसं सॉल्व करू मी हे? आता बाळांनो भागाकार बेसिक गोष्ट आहे, 4 ने भाग द्या. ठीक आहे ना. ओहो सर, आता काय करू? आता गुणाकार बाळांनो बेसिक गोष्ट आहे. ओहो सर, आता कसं सॉल्व करू? परत भागाकार बेसिक गोष्ट आहे. ठीक आहे ना बाळांनो. याचा आन्सर येतं 10,500 बाळांनो. प्रेझेंट वर्क किती निघाली बाळांनो? 10,500. सर हे 800 दिसतंय, कसं असं दिसतंय? ओके, 10,500 इज द राईट आन्सर. आय होप तुम्हाला कळालं असेल. आय होप तुम्हाला कळालं असेल. चलो आगे बढ़ते. छोटा बच्चा समझ के मुझको. What is the sum due of rupees 8,000 due 4 months hence at 12.5% per annum simple interest? Okay. What is the sum due? What is the sum due? What is the sum due? Sum due दिलाय का? नाही दिला. Sum dues विचारलाय. Of 8,000. 8,000 ची sum due काढा. आत्ताच्या प्रेझेंट वरची मला सम ड्यू काढा. प्रेझेंट वरची सम ड्यू काढा म्हणजे प्रेझेंट वर्थ आहे बाळांनो 8,000. छोटा बच्चा समझ के मुझको. 8,000 प्रेझेंट वर्थ. सम ड्यू बाळांनो काय असणार आहे बाळांनो? ती फ्युचरची व्हॅल्यू, राईट. 4 months हेन्स. 4 months. एन किती दिला बाळांनो? 4 months. 4 डिवाइड बाय 12 कन्वर्ट करा. 1/3, राईट. चला पुढे. हेन्स, हेन्स म्हणजे ते तुम्हाला सांगितलं मी 4 महिन्यानंतर. ऍट 12.5% सिंपल इंटरेस्ट. रेट किती आहे बाळांनो? 12.5%. ठीक आहे ना. आता मला सांगा व्हॉट इज अ सम ड्यू. सम ड्यूचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आता हा एवढा इझी प्रॉब्लेम आहे की तुम्ही म्हटलं पाहिजे सर आम्ही व्हिडिओला पॉज करतो आणि सॉल्व्ह करतो. तुम्ही तोपर्यंत सॉल्व्ह पण केला असेल काही काही मुलांनी. ठीक आहे, पण ज्यांनी नाही केलं त्यांच्यासाठी मी आहे बाळांनो. चला लक्षात घ्या. एस डी चा फॉर्म्युला सांगा मला. एस डी इज इक्वल टू PW इंटू 1 + NR/100. करेक्ट सर. आता एस डी काढायचा आहे. येस सर. PW दिलाय. येस सर. डायरेक्ट पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर आहे बाळांनो. छोटा बच्चा समझ के मुझको आंख दिखाना रे. टिविडी डॉम टॉम. टिविडी डॉम टॉम. ठीक आहे. आता ह्याला सॉल्व्ह करायचं बाळांनो आपल्याला. ठीक आहे, एकदम सिंपल गोष्ट आहे. 12.5 मल्टिप्लाइड बाय 1/3 कसं करणार सर? एकदम सिंपल बाळांनो. मी इकडे घेतो जरा आता हे कॅल्क्युलेशन. 8,000 आहे. ठीक आहे. आता ब्रॅकेट मध्ये काय होतं बघा. ब्रॅकेटचा चमत्कार 1 प्लस. आता 1 12.5 करणार डिवाइड बाय मी काय करणार माहिती का? 3 करणार. येस सर. तुम्ही काय केलं आम्हाला काल? मल्टिप्लिकेशन केलं सर. डिवाइड बाय 100. छोटा बच्चा समझ के मुझको आंख दिखाना रे. आता बाळांनो माझं एक सिंपल लॉजिक आहे, सिंपल गोष्ट आहे. मी तुम्हाला एक सिंपल क्वेश्चन करतो की हा 100 जर वर जात असेल तर हा 100 कसा वर जाणार? सर कसा वर जाणार म्हणजे आपण बघितलंय डिवाइडला एखादा नंबर असतो तो वर जाताना उलटा जातो. उलटा म्हणजे कसा जातो? आता सपोज हा वर गेला तर बाळांनो याला जर वर न्यायचं असेल तर 1/100 करावं लागेल मला, राईट. 1/100 करावं लागेल. कळतंय का? मी या 100 बद्दल बोलतोय. हे जो हा जो 100 दिसतोय का तुम्हाला, हा 100, हा 100 चा डिवाइड बाय 1 आहे ना. काही नाही तिथे 1 आहे. आता हा उलटा जाणार तेव्हा 1/100 जाणार. सो त्याचं मल्टिप्लिकेशन काय होणार? 12.5 मल्टिप्लाइड बाय 1 आणि खाली 3 मल्टिप्लाइड बाय 100 म्हणजे 300 होणार, राईट. येस सर. आय होप तुम्हाला हे कळालं असेल. आता बघा याचं सोल्युशन कसं होणार आहे. याचं सोल्युशन असं होणार आहे बाळांनो. 8,000 मल्टिप्लाइड बाय 1 + 12.5 डिवाइड बाय 300. सर इथे काहीच दिसत नाहीये, प्लीज तुम्ही दुसऱ्या स्लाइड वर लिहा ना. ओके बाळा, ओके.
मी हे दुसऱ्या स्लाइडवर लिहितो बाळांनो, लक्षात घ्या. मी कुठपर्यंत आलोय, मी इथपर्यंत आलोय. सम ड्यू इज इक्वल टू 8,000 ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 12.5 डिवाइड बाय 300. आय होप मी इथपर्यंत आलोय, तुम्हाला माहिती मी कसा आलोय, ठीक आहे ना. 12.5 डिवाइड बाय 300. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? सगळे एकदा लक्ष द्या प्लीज. क्लिअर आहे इथपर्यंत? काय कुणाला डाऊट, काय शंका कुशंका? काहीच नाही सर. सर आता ह्याच्यामध्ये काय करणार बाळांनो, नॉर्मल भागाकार करणार मी, ठीक आहे. सो आता 24. सो आन्सर काय येणार बाळांनो, 8,000 ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 1 अपॉन 24. सर मग याचा आन्सर काय होणार, 24 इकडे 1 जा 24 आणि 1 प्लस 24 मल्टिप्लाइड बाय 8,000, ठीक आहे. 8,000. सर आता याच्यामध्ये काय करणार बाळांनो, सिंपल गोष्ट आहे, सिंपल गोष्ट आहे, याला मी सॉल्व्ह करू शकतो. 8,000 मल्टिप्लाइड बाय 25 केलं मी, राईट, डिवाइड बाय 24 केलं. आता या गोष्टीला मला जर सॉल्व्ह करायचा असेल तर मला पूर्णपणे प्रॉपर याचा भागाकार गुणाकार करावा लागेल. पण त्याच्या आधी माझं असं म्हणणं की वरचा गुणाकार करून घेऊया. म्हणजे जे आपण काय करणार आहे याच्यामध्ये, मिनिट याला मी व्यवस्थित लिहितो. छोटा बच्चा समझ के मुझको ना आंख दिखाना रे, टिपी टिपी टॉप टॉप. 25 × 200, सो वर होणार 2 लाख डिवाइड बाय 24, ठीक आहे. आता हे 2 लाख डिवाइड बाय 24 हे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल बाळांनो. हे तुम्ही 2 ने भाग द्या, कसं पण भाग द्या, हे सॉल्व्ह करा, ठीक आहे. आय होप तुम्हाला कळालं असेल. इथपर्यंत आपण आलेलो आहे. सम ड्यू तुमचा झालेला आहे बाळांनो, सम ड्यू आलेला आहे 8,333.333. हा पॉइंट आहे मध्ये, ठीक आहे. ओके चला पुढे. आता नेक्स्ट टॉपिक आपण घेऊया. टॉपिक नाही सर, नेक्स्ट क्वेश्चन. येस, ट्रू डिस्काउंट ऑन द सम ड्यू 8 मंथ हेन्स. ट्रू डिस्काउंट ऑन सम ड्यू, ठीक आहे, 8 मंथ हेन्स, 8 मंथ नंतर ऍट 12% रेट सापडला सर मला. इथे मला एन सापडला सर, ठीक आहे ना. हेन्स ऍट 12% पर एनम इज 560 रुपये. ओ हो, ट्रू डिस्काउंट दिलाय. फाइंड द सम ड्यू अँड प्रेझेंट वर्थ ऑफ द बिल. बाळांनो आता गंमत काय झाली माहिती का, तुम्हाला क्वेश्चन मध्ये इथे ट्रू डिस्काउंट दिलेला आहे, ट्रू डिस्काउंट दिलाय, तुम्हाला प्रेझेंट वर्थ आणि सम ड्यू फाइंड आउट करायचे. बाळांनो पहिल्यांदा विचार करा की या गोष्टींचा इंटरलिंकेज आहे का, काय या लोकांना एकमेकांचा काय संबंध आहे का. ट्रू डिस्काउंट, प्रेझेंट वर्थ, सम ड्यू. सर एक लिंक आहे. मला माहिती आहे सर की ट्रू डिस्काउंट मध्ये प्रेझेंट वर्थ ऍड केली तर तुमची सम ड्यू येते. पण सर या प्रॉब्लेम मध्ये प्रेझेंट वर्थच दिलेली नाहीये. ओके सर, मग आता प्रेझेंट वर्थ आणि ट्रू डिस्काउंट या दोघांचं काही नातं आहे का? सर आहे ना. ट्रू डिस्काउंटचा जो फॉर्म्युला आहे तो असा आहे, टीडी इज इक्वल टू PW इंटू एन इंटू आर, राईट. पी मी काय बोलतोय लक्ष द्या. तुम्हाला ट्रू डिस्काउंट गिवन आहे, किती दिलाय सर? 560, 560, ठीक आहे सर. आता तुम्हाला काय विचारले त्यांनी की PW आणि SD काढायचं. तुम्हाला PW काढायचं आहे आणि SD काढायचा आहे. आता SD आणि TDचं तर लॉजिक काय आहे, त्याच्या दोघांचा संबंध असा आहे की SD इज इक्वल टू TD प्लस PW. बट आता PWच आपल्याकडे नाहीये बाळांनो. सो PW आणि TDचं रिलेशन काय, तर TD इज इक्वल टू मी लिहितो इथे, TD इज इक्वल टू PW इंटू N इंटू R 100. हा फॉर्म्युला आहे तुमचा TDचा. प्रेझेंट वर्थ वर काढला जातो TD, ठीक आहे. सो आता जर आपण आपल्याकडे नाहीये अशा गोष्टीला एक्स मानलं, म्हणजे PW ला एक्स मानलं आणि NR पुट केला तर आपल्याला TD निघू शकतो. सर TD तर दिलेला आहे, मग PW निघू शकतो. येस वाहनो. सो TD पुट करा 560 इज इक्वल टू PW ला एक्स माना, एक्स इंटू एन किती आहे, एन आहे 8 डिवाइड बाय 12. आर किती बाळांनो, आर आहे 12. ओ हो सर गंमत झाली. काय गंमत, 12 की 12, ठीक आहे. ओके डन. सो आता
सर इतनी खुशी मुझे आज तक नहीं हुई, मुझे भी नहीं हुई. मग आता या तर आता इथे आपण काय करणार आहे बाळांनो, 560 इज इक्वल टू एक्स इंटू, ठीक आहे ना, 8/100. ठीक आहे. आता याला सॉल्व करणार आहे. कसं सॉल्व करणार आहे बाळांनो, 25. ठीक आहे. आता याचा आन्सर काय येणार बाळांनो, आपण नेक्स्ट स्लाइडवर बघणार आहे. नेक्स्ट स्लाइडवर बघा. 560 आहेत बाळांनो आपल्या इकडे. 560 हे मल्टिप्लाय होतील 25 ने. 560 इंटू 25 इज इक्वल टू 2x असणार आहे बाळांनो. इज इक्वल टू 2x असणार आहे. आता याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं बाळांनो. 560 इंटू 25 होतात 14,000. ठीक आहे. 14,000 होतात 560 इंटू 25. आणि त्याच्यानंतर बाळांनो आपल्याला करायचं आहे, त्याला डिवाइड करायचं आहे 2 ने. सिंपल गोष्ट आहे. याला डिवाइड करणार मी 2 ने. आलं x, x ची व्हॅल्यू आली 7,000. 7,000 बाळांनो. आता 7,000 जर x ची व्हॅल्यू येत असेल, x ची व्हॅल्यू 7,000 येत असेल, तर x आहे PW तुमचा. x आहे PW. तर SD किती येणार, SD इज इक्वल टू PW प्लस TD. सो PW तुमचा 7,000 आहे आणि 560 तर तुमचा TD आहे. तो SD किती येणार, 7,560. आय होप तुम्हाला कळालं असेल. आय होप तुम्हाला कळालं असेल. चला तर पुढे. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया बाळांनो. शेवटचा एक क्वेश्चन करूया. त्याच्या आधी आपण फॉर्म्युलेस जरा रिवाइज करू बाळांनो. ठीक आहे ना. आता आपण जो क्वेश्चन घेणार आहे ना, त्याच्यामध्ये इंटरलिंक असणार आहेत काही काही फॉर्म्युले. त्यामुळे आपल्याला काय करायचंय की प्रत्येक फॉर्म्युला एकदा रिवाइज करायचा बाळांनो. सिंपल गोष्ट आहे. टीडी कशावर कॅल्क्युलेट केला जातो बाळांनो, टीडी तुमच्या PW वर कॅल्क्युलेट केला जातो. त्याचा फॉर्म्युला आहे टीडी इज इक्वल टू PW इंटू एन इंटू आर. ठीक आहे ना. आता बीडी म्हणजे काय, बीडी जलैला, बीडी म्हणजे बाळांनो बँकर्स डिस्काउंट. हा नेहमी सम ड्यू वर काढला जातो. म्हणून बँकर्स डिस्काउंट हा ग्रेटर असतो ट्रू डिस्काउंट पेक्षा, बिकॉज ट्रू डिस्काउंट PW वर काढला जातो. आता बाळांनो मला एक सांगा, SD हा स्वतःच PW प्लस TD करून आलेला आहे. ठीक आहे. आणि याच्यावर जर तुम्ही डिस्काउंट काढत असाल आणि याच्यावर जर तुम्ही डिस्काउंट काढत असाल तर फरक आहे ना. येस सर. याच्यावर डिस्काउंट काढला जातो त्याला ट्रू डिस्काउंट म्हणतात. याच्यावर जो डिस्काउंट काढला जातो बघा इथे SD इंटू एन इंटू आर अपॉन 100. सेम याच्यावर जो डिस्काउंट काढला जातो बाळांनो SD वर, तर त्याला म्हणतात बाळांनो बँकर्स डिस्काउंट. बँकर्स डिस्काउंट ऑलवेज ग्रेटर दॅन सर कोणता डिस्काउंट, ट्रू डिस्काउंट. येस, कारण ट्रू डिस्काउंट इज कॅल्क्युलेटेड ऑन PW and bankers discount is calculated on sum due. Sum due is equal to PW plus true discount. So sum due is always greater, that's why BD always greater. PW smaller, that's why TD smaller. I hope तुम्हाला कळालं असेल. मी खूपच जास्त त्याच्यामध्ये कोरिलेशन करून सांगितलेलं आहे. ठीक आहे, लक्ष द्या. बँकर्स गेन. आता BD आणि TD या दोघांमधला जो फरक आहे, BD आणि TD मधला फरक आहे, तो असणार बँकरचा गेन. ठीक आहे ना, बँकरचा गेन. ठीक आहे. आता बँकर्स गेन कसा कॅल्क्युलेट केला जातो, बँकर्स गेन कॅल्क्युलेट केला जातो TD वर. ठीक आहे. सिंपल गोष्ट आहे बाळांनो, सिंपल गोष्ट आहे. परत एकदा लक्षात घ्या. ठीक आहे. मी एकदम सिंपल करून तुम्हाला सांगतो, याची लॉजिक्स बघा. एकदम सिंपल बाळांनो, लक्ष द्या. लक्ष द्या बाळांनो. आता ऐका. मला सांगा, जो तुमचा ट्रू डिस्काउंट आहे हा PW वर कॅल्क्युलेट केला जातो. येस. बँकर्स डिस्काउंट हा कॅल्क्युलेट कशावर केला जातो, SD वर कॅल्क्युलेट केला जातो. येस. आता ट्रू डिस्काउंट बँक PW वर कॅल्क्युलेट केला जातो, हा छोटा असतो. ठीक आहे. बँकर्स डिस्काउंट सम ड्यू वर कॅल्क्युलेट केला जातो, हा मोठा असतो. येस सर. पण आता जो बँकरचा गेन आहे ना, तो डायरेक्टली ट्रू डिस्काउंट वर कॅल्क्युलेट केला जातो. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. बाकी सिंपल आहे. बाकी सगळ्यांना काय, इंटू एन इंटू आर डिवाइड बाय 100 इंटू एन इंटू आर डिवाइड बाय 100 इंटू एन इंटू आर डिवाइड बाय 100. सिंपल. आता डोळे झाका आणि स्वतःला विचारा की TD हा PW वर डिपेंड आहे, राईट. BD हा SD वर डिपेंड आहे. BG हा TD वर डिपेंड आहे. TD PW BD SD हे तर आम्हाला माहिती आहे. मग BG डायरेक्टली TD वर डिपेंड आहे. ओके. TD लाच घेऊन जो NR मल्टिप्लाय करून येतो तो असतो बँकरचा गेन. बँकरचा गेन इज नथिंग बट TD मायनस BD, सॉरी BD मायनस TD. ठीक आहे ना. येस सर. आता याच्यावर एक प्रॉब्लेम होऊन जाऊ दे. फाइंड द बँकर्स डिस्काउंट ऑन अ बिल
ऑफ ₹4,240 ड्यू 6 months हेन्स, 6 महिन्यानंतर ॲट 9% पर ॲनम. बाळांनो, जर एखादं बिल मला 6 महिन्यानंतर भेटत असेल, ठीक आहे, तर त्या 6 महिन्यानंतरच्या बिलवर मला बँकरचा डिस्काउंट काढायचा आहे. ओके सर, बँकरचा डिस्काउंट कशावर असतो सर? बँकरचा डिस्काउंट असतो सम ड्यूवर. आणि ऑन अ बिल ऑफ ₹4,240 ड्यू पेएबल 6 months आफ्टर, म्हणजे ही काय आहे सर? एसडी आहे, पीडब्ल्यू नाहीये ही, बिकॉज ही सम ड्यू होणार आहे 6 महिन्यानंतर. ही आजची व्हॅल्यू नाहीये, मग ही सम ड्यू आहे. सर बँकर्स डिस्काउंट कशावर कॅल्क्युलेट केला जातो? बँकर डिस्काउंट आत्ता तर बघितलं सर, बँकर डिस्काउंट बीजी वर कॅल्क्युलेट केला जातो नाही, टीडी वर कॅल्क्युलेट केला जातो नाही, मग कशावर केला जातो? एसडी वर कॅल्क्युलेट केला जातो. सो बँकर्स डिस्काउंट इज इक्वल टू एसडी इंटू एन इंटू आर डिवाइड बाय 100. आता मला सांगा बाळांनो, मला सांगा यामध्ये एसडी कोण आहे? एसडी आहे तुमचा 4240 मल्टीप्लाइड बाय एन किती आहे बाळांनो तुमचा? 6 डिवाइड बाय 12. आर किती आहे बाळांनो तुमचा? 9 डिवाइड बाय 100. ओ हो सर, ओ हो 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 ओ हो 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 ओ हो हो ओ हो. आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. 6 1 जार 6, 6 2 जार 12, ठीक आहे ना, 1/2. सो आता इथे बघा 2120 इंटू 9. सो इथे येईल 2120 इंटू 9 डिवाइड बाय 100 इंटू 9 डिवाइड बाय 100. 2120 राईट, 2120 इंटू 9 डिवाइड बाय 100. आता याचा आन्सर काय येणार? आता आपण सॉल्व्ह करूया. 2120 इंटू 9 डिवाइड बाय 100 चा आन्सर येईल तुमचं कॅल्क्युलेशन करून 190 डिवाइड बाय 190 पॉइंट मध्ये येईल आन्सर. 190.8 190.8 इज द राईट आन्सर. ओके, आय होप तुम्हाला कळालं असेल बाळांनो. एकदम सिंपल होतं हे, बाकी याच्यामध्ये काय करायची गरज नव्हती. आपण डायरेक्टली असं पण करू शकलो असतो बाळांनो, लक्ष द्या. आपण डायरेक्टली हे कॅल्क्युलेशन आहे ना सिंपल पद्धतीने पण होऊ शकलं असतं. सर कसं होऊ शकलं असतं? फॉर एक्झाम्पल आता इथे मी डायरेक्टली तुम्हाला एक अल्टरनेटिव्ह मेथड सांगतो. एसडी आहे तुमचा 4240 मल्टिप्लाय करा तुम्ही, एन किती होता तुमचा? 6 मंथ, म्हणजे 1/2 लिहितो मी इयर मध्ये डायरेक्टली कन्वर्ट करून. येस सर. इंटू तुमचा आर किती आहे बाळांनो? 9%, डायरेक्ट 9 डिवाइड बाय 100. मी डायरेक्टली 9/100 ला डायरेक्टली 0.09 घेऊन टाकतो आणि याचं कॅल्क्युलेशन करून टाकतो. टू वन टू झिरो इंटू 0.09 इज इक्वल टू 190.8. आय होप तुम्हाला हे कळालं असेल. ओके, चला आता याच्या पुढे आपण जे पण काय उरलेले प्रॉब्लेम्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, तर तुमचे काही पण डाऊट्स असतील ना बाळांनो, ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाका. आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया लवकरात लवकर तुम्हाला पोहोचवू. आणि तुम्हाला जर नोट्स हव्या असतील तर पीडीएफ तुम्ही टाईप करून पाठवा बाळांनो. पीडीएफ जर तुम्ही पाठवलं तर तुम्हाला कंप्लीट चॅप्टर्सच्या सगळ्या आम्ही पीडीएफ प्रोव्हाइड करणार आहोत. सो प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला.